आपणा सर्वांना आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि पवित्र नावामध्ये सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की देवाने आपल्या सामर्थ्याने इस्रायल लोकांची मिसरच्या गुलामगिरीतून सुटका केली. अनेक वर्षाच्या बंधनानंतर त्यांना स्वातंत्र्य मिळाले आणि देवाचे अभिवचन पूर्ण झाले. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की देव आपल्या लोकांना त्यांच्या सुटकेची आठवण ठेवण्याची आज्ञा देतो. प्रत्येक पहिला जन्मलेला देवासाठी अर्पण करणे आणि बेखमीर भाकरीचा सण पाळणे याच्याद्वारे इस्रायल लोकांनी देवाचा महान कार्याचे स्मरण ठेवायचे होते. तसेच आपण पाहतो की देव आपल्या लोकांना निर्जन मार्गाने पुढे नेतो. तो त्यांना दिवसा ढगाच्या स्तंभाद्वारे आणि रात्री अग्नीच्या स्तंभाद्वारे मार्गदर्शन करतो. यामधून देवाची उपस्थिती आणि त्याचे सततचे नेतृत्व स्पष्टपणे दिसून येते. या अध्यायातून आपण शिकणार आहोत की देव केवळ आपली सुटका करणारा नाही, तर तो आपल्या जीवनातील प्रत्येक पावलाचे मार्गदर्शन करणारा विश्वासू देव आहे. तर चला आजच्या वचनातून देवाच्या स्मरणाची, आज्ञाधारकतेची आणि त्याच्या मार्गदर्शनाची महत्त्वपूर्ण शिकवण समजून घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 12व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपविले आहे. आज निर्गम याच्या 13व्या अध्यायाचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये जे विषय आपण हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय, इस्रायलच्या प्रथम जन्मलेल्यास पवित्र म्हणून देवाला समर्पित. दुसरा विषय, दैवी मार्गदर्शनाखाली एथामकडे प्रवास. आता आपण आपला आजचा पहिला विषय पाहूया. इस्रायलच्या प्रथम जन्मलेल्यास पवित्र म्हणून देवाला समर्पित. इस्रायलाची संतती मिसर देश सोडून लाल समुद्राच्या दिशेनं प्रवास करत आहे. यावेळेस आपण वाचणार आहोत निर्गमाचा 13वा अध्याय आणि पहिली 3 वचने. मग परमेश्वराने मोशेला सांगितले की इस्रायल लोकांमध्ये मनुष्य व पशु या दोहोंच्या प्रथम जन्मलेल्या म्हणजे उदरातून प्रथम बाहेर आलेल्यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव, ते माझे आहेत. मोशे लोकांना म्हणाला, या दिवसाची आठवण ठेवा. याच दिवशी तुम्ही मिस्रातून दास्यगृहातून बाहेर निघालात. परमेश्वराने आपल्या बलवान हाताने तुम्हाला या ठिकाणातून बाहेर आणले, म्हणून या दिवशी खमीराची भाकर खायची नाही. मिसरमधील प्रथम जन्मलेले मृत्युमुखी पडले होते. मिसरचे देव नेहमीच प्रथम जन्मलेल्यांवर आपला हक्क सांगत असत आणि आता परमेश्वर इस्रायलाच्या प्रथम जन्मलेल्यांवर आपला हक्क सांगत आहे. आजच्या काळातील विश्वासणाऱ्यांकडूनही त्याला पहिले स्थान हवे आहे. अनेक ख्रिस्ती लोक त्याला आपल्या आयुष्यात पहिले स्थान देत नाहीत. परमेश्वर आपल्याकडून आपले सर्वोत्तम, अगदी सर्वोत्तम असेच मागतो. प्रत्येक गोष्टीत त्याला पहिले स्थान हवे असते. जरी त्याला आपल्या आयुष्यात पहिले स्थान हवे असले तरी अनेक विश्वासणारे त्याला सर्वात शेवटी ठेवतात आणि यामुळेच समस्या निर्माण होते. जर आपल्याकडे वेळ उरला तरच आपण परमेश्वरासाठी काम करतो, परंतु आपला बहुतांश वेळ हा आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी आणि मनोरंजनामध्येच खर्ची पडतो. आपण सहसा परमेश्वराला तेच देतो जे आपल्याकडे उरलेले असते. काही वर्षांपूर्वी बिली संडे यांनी एक गोष्ट सांगितली होती. ते च्युइंग गमचे उत्पादक विल्यम रिगली यांच्यासोबत देशभरातून प्रवास करत होते. श्री रिगली हे एक ख्रिस्ती गृहस्थ होते. रेल्वेने प्रवास करत असताना त्यांनी बिली संडे यांना सांगितले की त्यांनी आपल्या आयुष्यात एक नियमच बनवला होता. आपण कमावलेल्या प्रत्येक गोष्टीचा 10वा भाग म्हणजे दशांश परमेश्वराला अर्पण करायचा. त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की हा 10वा भाग म्हणजे त्यांनी सर्वात शेवटी कमावलेला भाग नसे, तर तो त्यांनी परमेश्वराला अर्पण केलेला पहिला 10वा भाग असे. विल्यम रिगली हे आपल्या कमाईचा पहिला 10वा भाग परमेश्वराला देत असत. परमेश्वराने त्यांना कशा प्रकारे आशीर्वादित केले आणि त्यांची भरभराट केली हे पाहणे खरोखरच रंजक आहे. अर्थात परमेश्वर कोणालाही भौतिक समृद्धीची हमी देत नाही. तरीही
जे लोक त्याला आपल्या आयुष्यात पहिले स्थान देतात, अशा स्त्री पुरुषांना त्याने कशा प्रकारे आशीर्वादित केले आहे हे पाहणे बोधप्रद ठरते. आणि त्याला पहिले स्थान देण्याचा अर्थ असा की आपण त्याला पहिले स्थान देतो असे म्हणताना त्यात कोणताही अर्धसत्यपणा नसावा, म्हणजेच कोणतीही तडजोड नसावी. इस्रायलाची संतती नुकतीच मिस्रमधून बाहेर पडली होती, जिथे त्यांनी अनेक वर्ष गुलाम म्हणून सेवा केली होती. तेव्हा देवाने त्यांच्याकडे तत्काळ त्यांच्या प्रथम जन्मलेल्याची मागणी केली. त्यांच्यापैकी अनेकांनी कदाचित असे म्हटले असेल, हे प्रभू पहा, तू नुकतेच आम्हाला गुलामगिरीतून मुक्त केले आहेस आणि आता मात्र तू आमच्या प्रथम जन्मलेल्यावर स्वतःचा हक्क सांगत आहेस. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या बाबतीतही अगदी तसेच करतो. तो आपल्याला पापाच्या बंधनातून वाचवतो, आपली सुटका करतो आणि आपल्याला मुक्त करतो. देव म्हणतो योहानाचं शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 36 या वचनामध्ये, म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करेल तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. प्रभू आपल्याला हे देखील सांगत आहे की आपण स्वतःला त्याला समर्पित करावे, अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही म्हणता मी मुक्त आहे, पण तुम्ही खरोखरच मुक्त आहात का? तुम्हाला एका मोबदल्याने विकत घेतले गेले आहे. तो मोबदला म्हणजे येशू ख्रिस्ताचे अमूल्य रक्त होय. जेव्हा तुम्ही स्वतःला त्याच्या स्वेच्छेने समर्पित करता आणि त्याला आपल्या जीवनात अग्रक्रम देता, तेव्हाच तुम्हाला तो आशीर्वाद प्राप्त होतो. यावेळेस आपण निर्गमाचं पुस्तकेचा 13वा अध्याय आणि त्याचं 5वं वचन आपण वाचूया. कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी आणि यबुसी यांच्या देशात, म्हणजे जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत, असा जो देश तुला देण्यास परमेश्वराने तुझ्या पूर्वजांची शपथ वाहिली, त्या देशात तुला आणल्यावर या महिन्यात तू हा सण पाळावा. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर इस्रायली लोकांनी वलांडण सण आणि बेखमीर भाकरींचा सण पाळायचा होता. पुढे आपण जाऊया. 6वं आणि 7वं वचन. 7 दिवस बेखमीर भाकरी खाव्यात आणि 7व्या दिवशी परमेश्वरासाठी सण पाळावा. या 7 दिवसात बेखमीर भाकर खावी. खमीराची भाकर तुझ्याजवळ दिसता कामा नये, तुझ्या देशभर खमीर दिसूही नये. जेव्हा इस्रायली लोकांनी मिस्र देश सोडला, तेव्हा प्रवासात त्यांनी आपल्या कणिक मळण्याच्या परात आणि त्यात असलेली कणिक सोबत घेतली. ही कणिक बेखमीर होती आणि देव म्हणतो तुम्ही खमीर पूर्णपणे काढून टाकावे अशी माझी इच्छा आहे. 7 दिवस बेखमीर भाकरी खावी आणि तुझ्यापाशी किंवा तुझ्या घरात कोठेही खमीर असलेली भाकरी दिसू नये. पुढे जाऊया. 13वा अध्याय आणि 8वं वचन. त्या दिवशी तू आपल्या मुलांना सांगावे की मी मिस्र देशातून निघालो तेव्हा परमेश्वराने माझ्यासाठी जे काही केले त्यामुळे मी हा सण पाळत आहे. हा विधी एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केला जाणे अपेक्षित होते, जेणेकरून लोकांना हे नेहमी स्मरणात राहील की देवानेच त्यांना मिस्र देशाच्या दास्यातून मुक्त केले. पुढे आपण जाऊया. यावेळेस आपण 9 ते 12 ही वचनं वाचणार आहोत. हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान स्मारक असे व्हावे. परमेश्वराचा नियम तुझ्या तोंडी असावा, कारण परमेश्वराने भुजबलाने तुला मिस्र देशातून बाहेर आणले, म्हणून तू वर्षानुवर्ष नेमलेल्या काळी हा विधी पाळावा. परमेश्वराने तुझ्याशी व तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिल्याप्रमाणे तो तुला कनान्यांच्या देशात नेऊन तो देश तुझ्या हाती देईल. तेव्हा उदरातून निघालेला प्रथम पुरुष आणि जनावरांच्या पोटचा प्रथम वत्स यांना परमेश्वरासाठी वेगळे करावे. हे सर्व नर परमेश्वराचे आहेत. इस्रायलच्या लोकांच्या मालकीच्या सर्व पशुधनातील प्रथम जन्मलेले हे परमेश्वराचे होते. पुढे जाऊया. 13वं वचन. गाढवाच्या प्रथम वत्साला एक कोकरू देऊन सोडवून घ्यावे. त्याला तसे सोडवले नाही तर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलातील ज्येष्ठ मुलाला मोबदला देऊन सोडवून घ्यावे. गाढवाचे प्रत्येक पहिले पिल्लू एका कोकराने खंडणी देऊन सोडून घ्यायचे होते. या लांब कानांच्या प्राण्यांपैकी
कोणाही एकाचा अर्पण म्हणून स्वीकार करणे देवाला अभिप्रेत नव्हते. अर्पण हे कोकराचेच असावे लागत असे. त्यांच्या मुलांमधील मनुष्याचे पहिले जन्मलेले मूल आपण पुढे पाहणार आहोत त्याप्रमाणे चांदी देऊन सोडून घ्यायचे होते. चांदी हे खंडणीचे म्हणजे सोडवणुकीचे मूल्य होते. आणि असे होईल की जेव्हा भविष्यात तुझा मुलगा तुला विचारेल की हे काय आहे, तेव्हा तू त्याला असे सांगावे, परमेश्वराने आपल्या हाताच्या सामर्थ्याने आम्हाला मिस्र देशातून म्हणजे दास्यगृहातून बाहेर काढले. पुढे जाऊया 13वा अध्याय आणि 14 आणि 15 वचनं. पुढील काळी तुझा मुलगा तुला विचारील की हे काय आहे, तेव्हा त्याला सांग, मिस्र देशातून दास्यगृहातून परमेश्वराने आम्हाला आपल्या भुजबलाने बाहेर आणले आणि फारो आम्हाला जाऊ देईना. तेव्हा परमेश्वराने मिस्र देशातील मनुष्य व पशु यांचे सर्वप्रथम नर मारून टाकले. म्हणून उदरातून निघालेल्या सर्वप्रथम नरांचा मी परमेश्वराला बली अर्पण करतो, पण माझ्या मुलातील ज्येष्ठ मुलाला मोबदला देऊन सोडवून घेतो. हा आचार इस्रायल लोकांना याची आठवण करून देण्यासाठी होता की देवाने त्यांना मिस्र देशातून मुक्त केले होते. त्यांच्या मुलांमधील ज्येष्ठ मुलाला चांदी देऊन सोडून घ्यावे लागत असे. पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि 18 आणि 19 या वचनामध्ये आपल्याला असे सांगितले आहे की कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने व रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. यावेळेस आपण पुढे जाऊया 17वा वचन. फारोने लोकांना जाऊ दिले तेव्हा पलिष्ठी लोकांच्या देशाची वाट जवळची असूनही देवाने त्यांना त्या वाटेने जाऊ दिले नाही, कारण लढाई दिसताच लोक माघार घेऊन मिस्राकडे परत जातील असे देवाला वाटले. इस्रायल लोक नुकतेच गुलामगिरीतून बाहेर आले होते आणि ते युद्धासाठी तयार नव्हते. देवाने त्यांना दिलेल्या भूमीवर जाण्यासाठी त्यांचा सर्वात लहान मार्ग म्हणजे समुद्रकिनारी. पॅलेस्टाईनच्या भूमीत 1967च्या 6 दिवसांच्या युद्धादरम्यान इस्रायली समुद्रकिनाऱ्याच्या अगदी खाली सरकले होते आणि मिस्री लोकांना बाहेर हलवले. अर्थात ते करण्यासाठी इस्रायल लोकांकडे रणगाडे आणि विमाने होती. ते तयार झाले. इजिप्तच्या म्हणजे मिसरच्या गुलामगिरीतून बाहेर पडणाऱ्या इस्रायली लोकांकडे लढण्यासाठी शस्त्रे नव्हती. म्हणून देवाने त्यांना कृपेने रानातून नेले. जमिनीवर जाण्यासाठी हा एक लांब मार्ग होता, परंतु तो कोणत्याही युद्धापासून बचाव करेल. भूमीत प्रवेश करेपर्यंत त्यांना शत्रूचा सामना करावा लागणार नव्हता. त्यांना रानातून आणि वचन दिलेल्या देशात जाण्यासाठी 40 वर्ष लागली. तोपर्यंत त्यांच्याकडे सैन्य असेल आणि ते सुसज्ज असतील, जसे आपण पाहणार आहोत. कोणीतरी म्हणेल, परंतु देव त्यांना काही चमत्काराने सोडवू शकला असता. हे खरे आहे, परंतु अशा प्रकारची वृत्ती मला आजारी बनवते. काही ख्रिस्ती लोकांना असे वाटते की प्रत्येक मिनिटाला देवाने त्यांच्यासाठी चमत्कार केला पाहिजे. त्यांना असे वाटते की ते आजारी असतील किंवा अडचणीत असतील तर त्यांच्यासाठी हस्तक्षेप करण्याची प्रभूला आज्ञा करण्याचा अधिकार आहे. तो त्याच्या क्षमतेचा प्रश्न नाही. तो नक्कीच करू शकतो. उलट देवाला तसे कसे करायचे आहे हा प्रश्न आहे. तो एक योजना फॉलो करतो आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा देव आपल्यासाठी चमत्कार करेल, परंतु केवळ आपल्या जीवनात त्याची इच्छा आणि त्याचे मार्ग पूर्ण करण्यासाठी. देव एखाद्या चमत्काराने इस्रायल लोकांना पलिष्ठांच्या देशात आणू शकला असता. त्यांच्यावर हल्ला झाला असता तर देव त्यांना वाचवू शकला असता. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा देव चमत्कार करण्यास तयार असतो, परंतु केवळ त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आपण आता पुढे जात असताना 18व्या वचनाकडे आपण पाहूया. म्हणून वळसा घेऊन त्याने त्यांना रानाच्या वाटेने तांबड्या समुद्राकडे नेले. इस्रायल लोक मिस्र देशातून लढाईला सज्ज होऊन बाहेर निघाले. इंग्रजी भाषांतरात हर्नेस्ट हा शब्द एक मनोवेधक शब्द आहे. म्हणजे इस्रायलच्या मुलांनी मिस्रला सुव्यवस्थितपणे सोडले
ते जमावाप्रमाणे भूमीतून बाहेर पडले नाहीत, तर संघटित मार्गाने आले. त्यांच्याकडे सैन्य नव्हते, पण त्यांनी सलग 5 सैन्य उभे केले. जर तुम्ही त्यांना वाळवंटातून जाताना पाहिले असतं, तर तुम्ही सर्वात व्यवस्थित सुसज्ज गट पाहिला असता. पुढे जाऊया आपण. 19वे वचन. मोशेने आपल्याबरोबर योसेफाच्या अस्थी घेतल्या, कारण योसेफाने इस्रायल लोकांकडून शपथ वाहून त्यांना सांगितले होते की देव खात्रीने तुम्हाला भेट देईल, तेव्हा तुम्ही आपल्याबरोबर माझ्या अस्थी घेऊन जा. इस्रायल लोकांनी मिसर सोडले, तेव्हा मोशेने योसेफाच्या अस्थी घेतल्या. उत्पत्ती याचा 50वा अध्याय आणि 24 या वचनामध्ये एक मनोवेधक गोष्ट आहे. वचन म्हणते, नंतर योसेफ आपल्या भावांना म्हणाला, मी आता मरणार. देव खरोखर तुमची भेट घेईल. जो देश अब्राहम, इसाक व याकोब यांना त्याने शपथपूर्वक देऊ केला आहे, त्यात तुम्हाला या देशातून घेऊन जाईल. उत्पत्ती याचा 50वा अध्याय आणि 25 हे वचन आपण पुढे पाहतो. तिथं असं म्हटलेलं आहे, मग योसेफाने इस्रायल वंशजांना शपथ घालून म्हटले, देव खरोखर तुमची भेट घेईल, तेव्हा तुम्ही माझ्या अस्थी घेऊन जा. योसेफाने हे शब्द बोलून किमान 200 वर्ष लोटली होती. पण आता वेळ आली होती. जेव्हा त्याचा मृत्यू झाला, तेव्हा तो राष्ट्रीय नायक होता आणि त्याला मिसरमध्ये दफन करावे लागेल. पण शेवटी एक फारो उठला जो योसेफाला ओळखत नव्हता. योसेफ आता राष्ट्रीय नायक नसल्यामुळे त्याच्या अस्थी मिसरमधून निषेध न करता काढल्या जाऊ शकतात. योसेफाची इच्छा होती की त्याला वचनदत्त देशात दफन केले जावे, पण त्याचे पार्थिव तिथून हलवून त्या देशात दफन करण्याची गरज काय होती? जर योसेफाला माहीत असते की एके दिवशी त्याचे पुनरुत्थान होईल आणि त्याला स्वर्गात नेले जाईल, तर त्याचे प्रस्थान स्थान मिसरमध्ये असो वा इस्रायलच्या देशात, त्याने काय फरक पडला असता? वस्तुस्थिती अशी आहे की तो स्वर्गात जाण्याची अपेक्षा करत नव्हता. त्या देशात आपल्या लोकांच्या पुनरुत्थानाद्वारे सहस्त्र वर्षांच्या राज्यासाठी आणि त्यानंतर अनंत काळासाठी पुन्हा जिवंत होण्याची त्याची अपेक्षा होती. त्यांच्यासाठी हेच स्वर्ग असणार होते. हीच योसेफाची आशा होती आणि मोशेचीही तीच आशा होती. विश्वासाने मोशे योसेफाची अस्थी वचनदत्त देशात घेऊन जातो. आता आपण दैवी मार्गदर्शनाने एथामकडे प्रवास या विषयाबद्दल माहिती घेऊया. या ठिकाणी आपण पाहतो की त्यांनी सुक्कोतहून प्रवास सुरू केला आणि वाळवंटाच्या टोकावर असलेल्या एथाममध्ये तळ दिला. यावेळेस आपण वाचूया 20 ते 22 ही वचने. मग ते सुक्कोत येथून रवाना झाले आणि राणाच्या हद्दीवर एथामात त्यांनी तळ दिला. त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे. दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत. इस्रायल लोक त्या उष्ण रखरखीत वाळवंटाकडे जात होते, ज्याला मोशेनेही एक मोठे आणि भयंकर वाळवंट म्हटले होते. ते त्यातून गेले आणि त्यांना उन्हाचा चटकाही लागला नाही, कारण दिवसा त्यांच्यावर ढगाचा स्तंभ होता. या राष्ट्राकडे असे काहीतरी होते जे इतर कोणत्याही राष्ट्राकडे कधीही नव्हते. ते म्हणजे गौरव, देवाची दृश्य उपस्थिती. जेव्हा पौल आपल्या नातेवाईकांची व्याख्या करत होता, तेव्हा तो म्हणाला, रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय आणि 4 या वचनामध्ये, ते इस्रायली आहेत. दत्तकपणा, ईश्वरी तेज, करारमदार, नियमशास्त्रदान, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत. प्रियानो, या लोकांकडे गौरव म्हणजेच देवाचे दृश्य अस्तित्व होते. मंडळीकडे सुद्धा देवाचे दृश्य अस्तित्व नाही. मंडळीला काहीही दृश्य दिलेले नाही. इफिसकरास पत्राचा 1 अध्याय आणि 3 या वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. ते ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहत होते, तर आपण एका ऐतिहासिक घटनेकडे मागे वळून पाहतो.
विश्वासाने चालण्यासाठी आपल्याला देवाच्या दृश्य उपस्थितीची गरज नाही. त्यांना त्या गौरवाची गरज होती, कारण आज ज्याप्रमाणे तारण कार्य इतिहासात पूर्ण झाले आहे, तसे ते तेव्हा झालेले नव्हते. आपल्या लोकांना रानातून सुरक्षितपणे पार नेण्यासाठी देवाने प्रत्येक संभाव्य परिस्थितीसाठी पूर्ण तयारी केली होती. प्रियांनो, मेघाच्या व अग्नीच्या स्तंभातून देवाने आपल्या लोकांमध्ये असलेली त्याची सततची उपस्थिती आणि काळजी प्रकट केली. इस्रायल लोकांना रानातील प्रवासासाठी देवाचे दृश्य मार्गदर्शन मिळाले, कारण तारण कार्य अद्याप पूर्णत्वास गेले नव्हते. परंतु आज विश्वासणाऱ्यांना दृश्य चिन्हांची गरज नाही, कारण ख्रिस्तामध्ये तारणाचे कार्य पूर्ण झाले आहे आणि आपल्याला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. म्हणून आपण परिस्थिती पाहून नव्हे तर विश्वासाने चालले पाहिजे. जसा देवाने इस्रायल लोकांच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली, तसेच तो आजही आपल्या जीवनातील प्रत्येक पावलावर विश्वासूपणे मार्गदर्शन करतो. प्रियानो, अब्राम, इसाक आणि याकोबाचा देव आजही आपल्याला मदत करण्यास तयार आहे. पण काय या देवाची कृपा अनुभवण्यासाठी आपण तयार आहात? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, कारण तू इस्रायलाच्या स्तवनामध्ये बसणारा आमचा जिवंत परमेश्वर आहे. प्रत्येकाची काळजी घेणारा, आम्हाला आमच्या संकटामधून बाहेर काढणारा तू आमचा प्रभू आहेस. होय प्रभूजी, इस्रायल लोकांसाठी ज्या काही तुझ्या योजना होत्या त्याप्रमाणे त्यांना तू बाहेर काढलंस, आणि बापा बाहेर काढल्यानंतर त्यांना तू सोडून दिलेलं नाहीस, तर त्यांच्याबरोबर तू आहेस. प्रभूजी, तू मेघस्तंभ ह्याच्यामधून तू त्यांची काळजी घेतलीस. त्या रखरखत्या वाळवंटामध्ये प्रभूजी त्यांना तू सहाय्य केलंस. अग्निस्तंभाद्वारे देखील बापा त्यांना तू मार्गदर्शन केलंस. होय प्रभूजी, तू आजही आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन करणारा आमचा जिवंत देव आहे. आम्ही तुझ्याकडं आमचं लक्ष लावतो, तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. उपासना, उपासना,
वचनाची गोड साधना भक्ती संगीत आराधना वचनाची गोड साधना दे मला तू सांत्वना उपासना 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 प्रियांनो, आजच्या भागातून आपण पाहिले की देवाने इस्रायल लोकांना त्यांच्या सुटकेची आठवण ठेवण्याची आज्ञा दिली. कारण देवाने आपल्या जीवनात केलेल्या कार्याचे स्मरण केल्याने आपला विश्वास अधिक दृढ होतो. आपण हेही पाहिले की देवाने आपल्या लोकांना एकटे सोडले नाही. तो दिवसा ढगाच्या स्तंभात आणि रात्री अग्नीच्या स्तंभात त्यांच्यासोबत होता. यामधून आपल्याला खात्री मिळते की देव आजही आपल्या लोकांना मार्गदर्शन करतो. या अध्यायातून आपल्यासाठी एक सुंदर संदेश आहे. देव नेहमीच सर्वात सोपा मार्ग निवडत नाही, परंतु तो नेहमीच सर्वोत्तम मार्ग निवडतो. त्याच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवणे हेच खरे शहाणपण आहे. कधीकधी आपल्या जीवनातील प्रवास अनिश्चित आणि कठीण वाटू शकतो, पण ज्या देवाने इस्रायल लोकांना वाळवंटातून सुरक्षितपणे मार्गदर्शन केले, तोच देव आजही आपल्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत की लाल समुद्रासमोर उभे राहिल्यावर देव आपल्या लोकांसाठी कसा अद्भुत मार्ग तयार करतो आणि अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही विजय कसा देतो. तोपर्यंत देवाच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा, त्याच्या कृपेची आठवण ठेवा आणि प्रत्येक दिवस त्याच्या उपस्थितीत चालण्याचा प्रयत्न करा. प्रभूची कृपा आपल्या जीवनाला बळ देवो, त्याची शांती आपल्या हृदयात नांदो आणि त्याचा प्रकाश आपल्या मार्गाला उजवळत राहो. पुढील कार्यक्रमात पुन्हा भेटूया. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. मिसर देशातून बाहेर पडणारे एकंदर पुरुष सुमारे 6 लाख होते. आजचा प्रश्न, इस्रायल लोकांसाठी खंडणी किंवा सोडवणुकीचे मूल्य काय होते? ए. सोने, बी. तांबे, सी. चांदी, डी. पितळ. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.